श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये येणारा म्हणजेच 2025मध्ये येणारा श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे, त्याचबरोबर यंदा 2025मध्ये किती श्रावण सोमवार आलेले आहेत, कोणत्या तारखांना आलेले आहेत, कोणती शिवामूठ व्हायची आहे, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिना जो असतो तर अत्यंत महत्त्वाचा असा महिना समजला जातो, कारण श्रावण महिन्यापासूनच सण आणि उत्सवाची सुरुवात होत असते. त्याचबरोबर श्रावण महिना हा भोलेनाथांच्या सेवेसाठी, पूजनासाठी उत्तम मानला जातो आणि त्यातले त्यात श्रावणी सोमवार जो असतो तर त्या दिवशी शिवपूजनाचे महत्त्व हे खूप जास्त असते. त्यामुळे बघा, प्रत्येकजण श्रावण महिन्याची वाट पाहत असतो आणि त्यातले त्यात श्रावणी सोमवार जे असतात तर अतिशय भक्तिभावाने, श्रद्धेने हे श्रावणातले सोमवार केले जातात. त्या दिवशी शिवपूजन केलं जातं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की श्रावण सोमवार किती आलेले आहेत, कोणकोणत्या तारखांना आहेत, शिवामूठ कोणती व्हायची आहे, त्याचबरोबर श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी कोणती वस्तू तुम्ही घेऊन ठेवा. श्रावण महिन्यामध्ये ही वस्तू तुमच्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला उपवास जरी नाही जमला तरी चालेल, पण ही वस्तू तुम्ही आणायला विसरू नका, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, श्रावण महिना सुरू झाला की व्रत, वैकल्य, सण, उत्सव सुरू होतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्ही बाहेर जाऊन पण खाऊ नका, घरात पण खाऊ नका, कारण कसं आहे, व्रत वैकल्य सुरू असतात, सणवार येत असतात आणि अशा वेळेला जर आपण मांस, मच्छी असं खात असू घरामध्ये तर बघा, कुठल्याच व्रताचा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे 1 महिना तुम्ही या गोष्टी पाळायच्या आहेत. त्याचबरोबर घरातलं वातावरण हे नेहमी आपल्याला चांगलं ठेवायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे. जास्तीत जास्त आपल्याला सेवा जी आहे ती करायची आहे. भोलेनाथांचं स्मरण जास्तीत जास्त करायचं आहे. त्याचबरोबर भोलेनाथांचं पूजन करायचं आहे. श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ असतो. त्यामुळे तुम्ही रोज जर या श्रावण महिन्यामध्ये शंकरांची पूजा केली, शंकरांच्या शिवपिंडीवर दुधाने, पाण्याने अभिषेक केला तर बघा, याचा निश्चितच शुभ लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो, आपल्याला देखील मिळत असतो. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवपूजनाला जास्त महत्त्व द्यायचं आहे. घरामध्ये जे शिवपिंड आहे त्यावर दुधाने, पाण्याने अभिषेक करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शिवपिंडीवरती आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे. पांढरी फुलं जी असतात ती शिवाला अतिशय प्रिय आहेत, तर ती तुम्ही अर्पण करा. धोत्र्याचं फूल मिळालं तर ते अर्पण करा. गोकर्णीचं फूल तुम्हाला या दिवसांमध्ये मिळाल्यास तुम्ही अवश्य या दिवसांमध्ये शिवपिंडीवर गोकर्णीचं फूल अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिवपूजन करायचं आहे. भस्म जो आहे तो शिवपिंडीला लावायचा आहे. आपल्या स्वतःला देखील भस्म लावायला विसरायचं नाही. असं पूजन तुम्ही श्रावण महिन्यामध्ये रोज करू शकता. रोज शक्य नाही तर श्रावणातल्या सोमवारी तरी तुम्ही हे पूजन चुकवू नका. आता हे पूजन कधी करायचं? तुम्ही असं हे शिवपूजन श्रावणातल्या सोमवारी, प्रत्येक सोमवारी तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता. म्हणजे संध्याकाळी 5:30 ते संध्याकाळी 7:30 या वेळेमध्ये तुम्ही शिवपूजन करू शकता, किंवा तुम्ही अगदी सकाळी जरी उठून केलं शिवपूजन तरीही चालू शकतं. पण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी विशेष करून शिवपूजनाला जास्त महत्त्व द्यायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्याचबरोबर शिवाची आरती करून घ्यायची आहे. शक्य असेल तर श्रावण महिन्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून आपल्याला शिवाची आरती म्हणून घ्यायची आहे. ते शक्य नाही तर तुम्ही अवश्य श्रावणी सोमवारी तरी सकाळ संध्याकाळ शंकराची आरती ही अवश्य म्हणायची आहे. आधी गणपती बाप्पांची म्हणून घ्यायची आहे, नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर महादेवांची आरती म्हणून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला बघा, श्रावणातले सोमवार जे असतात तर त्या दिवशी बरेच जण उपवास करत असतात, व्रत करत असतात.
तर तुमच्या शरीराला जर झेपत असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवार अवश्य करा, पण तुमच्या शरीराला झेपत नाही आहे, तुम्ही आजारी आहात किंवा वय झालेलं आहे तुमचं, तुम्हाला जमत नाही आहे, तुम्ही गरोदर आहात, लहान बाळ आहे, तुम्ही उपवास करू शकत नाही आहे किंवा काहीतरी हेल्थच्या इश्यूमुळे, आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला शक्य नाही, काहीही हरकत नाही. तुम्ही नाही केलात उपवास तरी चालेल, पण श्रावणी सोमवारी तुम्ही काय करायचं आहे, जास्तीत जास्त ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. शिवपिंडीवर दुधाने पाण्याने अभिषेक करायला विसरायचं नाही. एखादं तरी बेलपत्र तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करा. आणि ज्या मी शिवामूठ सांगणार आहे प्रत्येक सोमवारी, ती शिवामूठ तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करा. घरातल्या शिवपिंडीवर अर्पण करा. शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये जावा. प्रत्येक सोमवारी, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तुम्ही काय करायचं आहे, शिवमंदिरात जायचं आहे आणि ती शिवामूठ तुम्ही त्या सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. तुम्ही उपवास जरी नाही केला तरी या गोष्टी मात्र तुम्ही चुकवू नका. त्याचबरोबर रुद्राभिषेकची सेवा तुम्ही करू शकता. उपवास जरी जमत नसेल तुम्हाला तरी रुद्राभिषेक तुम्ही करू शकता किंवा सिंपल असं शिवपूजन करू शकता. ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत आहे तसं शिवपूजन करा तुम्ही. आणि बघा, जे अभिषेक पात्र आहे ते तुम्ही आणून ठेवा. म्हणजे काय होईल, सतत शिवपिंडीवर थेंब थेंब पाणी जे आहे ते पडत राहील. आणि बघा, शिवपिंडीवर अशा प्रकारे जलाभिषेक होत राहणं अतिशय शुभकारक असतं. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी तुम्ही अवश्य हे करा. अशा प्रकारे अभिषेक पात्र किंवा गळती पण म्हणतात त्याला, गळती पात्र, ते तुम्ही आणा. यामुळे काय होतं, अभिषेक शिवपिंडीवर होत राहतो पाण्याचा किंवा दुधाचा आणि आपण सेवा करू शकतो बसून. म्हणजेच काय तर तुम्ही शिवस्तुती म्हणू शकता किंवा तुम्ही शिवाचा जप करू शकता आणि जलाभिषेक पण सुरू राहतो. तर तुम्ही हे अभिषेक पात्र आणून ठेवू शकता घरामध्ये. याचा तुम्हाला नक्की श्रावण महिन्यामध्ये चांगला उपयोग होईल. दर सोमवारी तुम्ही अशा प्रकारे हे अभिषेक पात्र वापरू शकता किंवा दररोज जरी तुम्ही अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीवर जलाभिषेक करत ठेवलात तरीही चालेल. ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे. त्यामुळे बघा, श्रावणातल्या सोमवारसाठी या सेवेसाठी तुम्ही अशा प्रकारे हे पात्र जे आहे ते आणून. आता आपण बघूया की यंदा 2025मध्ये श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय आणि श्रावणातले सोमवार कोणत्या कोणत्या तारखेला येत आहेत आणि शिवामूठ कोणती कोणती आहे. तर 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि त्या दिवशी वार आहे शुक्रवार. आता पहिला जो श्रावणातला सोमवार आहे तर तो आहे 28 जुलैला आणि शिवामूठ आहे तांदूळ. या दिवशी तुम्ही शिवपिंडीवर तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार आहे 4 जुलैला आणि या दिवशी शिवामूठ आहे तीळ, पांढरे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे. त्यानंतर तिसरा जो श्रावण सोमवार आहे तर तो आहे 11 जुलैला आणि शिवामूठ आहे मूग. जे हिरवे मूग असतात ते अर्पण करायचे आहेत, पिवळे मूग नाही. त्यानंतर चौथा जो श्रावण सोमवार आहे तो आहे 18 जुलैला आणि शिवामूठ आहे जव. इथे बघा, बऱ्याच जणांचा असा गोंधळ उडतो की जव म्हणजे जवस का, जे जवस आपण चटणी बनवण्यासाठी वापरतो तर ते जवस का, असा गोंधळ उडतो. तर तसं नाही आहे. जव म्हणजे धान्याचा एक प्रकार आहे. तर तो उत्तर भारतामध्ये हा धान्याचा प्रकार जास्त वापरला जातो. तर श्रावणामध्ये, श्रावणी सोमवारी तुम्हाला हे जे धान्य आहे जव ते मिळून जाईल. तर ते जव आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत चौथ्या सोमवारी. तर यंदा 2025मध्ये 4 श्रावण सोमवार आलेले आहेत. आणि त्यानंतर बघा, 23 जुलैला अमावस्या आहे आणि शनिवार आहे आणि त्या दिवशी श्रावण महिना संपतोय आणि 24 जुलैपासून, रविवारपासून भाद्रपद महिना सुरू होतोय. तर यावर्षी अशा प्रकारे श्रावण सोमवार असणार आहेत आणि शिवामूठ पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. कोणती शिवामूठ कशी व्हायची किंवा कोणती व्हायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. मुगामध्ये पण गोंधळ होतो की हिरवे मूग का पिवळे मूग, तर हिरवे मूग असतात आणि जव का जवस, इथे पण गोंधळ होतो. तर जव म्हणजे एक धान्य आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता मी तुम्हाला सांगते श्रावण महिन्यामध्ये कुठली वस्तू आपल्याकडे असली पाहिजे घरामध्ये. तुम्हाला उपवास करणं जमत असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही ही वस्तू जर घरामध्ये ठेवली, नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा मिळणार आहे. किंवा बघा, एक शिवतत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये जागृत राहतं या वस्तूमुळे. तर ती वस्तू आहे शिवलीलामृत हा ग्रंथ. तुमच्याकडे जर शिवलीलामृत ग्रंथ नसेल तर तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी किंवा श्रावण महिन्यात तरी आणून ठेवा. शक्यतो श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी जर हा ग्रंथ तुम्ही आणून ठेवलात तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि बघा तुम्हाला सेवा करता येईल. तर तुम्ही श्रावणामध्ये एकदा तरी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका किंवा या ग्रंथाचं वाचन करायला विसरू नका. यामध्ये अध्याय असतात तर ते आपल्याला पठण करायचे आहेत. बाकी नियम वगैरे तुम्ही काही पाळू नका, पण एकदा तरी श्रावण महिन्यात तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन पठण करा. आणि बघा, पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही आहे तुम्हाला, तर शिवलीलामृतातला 11वा अध्याय प्रत्येकाने वाचायचा आहे. तुम्ही रोज वाचू शकता श्रावण महिन्यामध्ये, ते शक्य नाही तर श्रावणी सोमवारी तुम्ही फक्त 11वा अध्याय जरी वाचलात तरी तुम्हाला श्रावण महिन्याचं जे पुण्यफळ आहे ते नक्कीच प्राप्त होणार आहे आणि तुमची सेवा ही भोलेनाथांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा ग्रंथ आणा. एक पुस्तक आहे शिवलीलामृताचं, अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये हा ग्रंथ जो आहे तो आणणं देखील पवित्र मानलं जातं, शुभ समजलं जातं. आणि या ग्रंथाचे देखील आपल्याला काय करायचे आहे, प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी तुम्ही पूजन करा. त्यावरती आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि या ग्रंथाचं आपल्याला वाचन करायचं आहे किंवा 11वा जो अध्याय आहे त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. आणि दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे डमरू. लक्षात घ्या, जो डमरू होता तो शिवाला अत्यंत प्रिय असं वाद्य होतं. त्यामुळे जो डमरू आहे, छोटासा डमरू विकत आणा. धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये शिवपूजनासाठी लागणारा डमरू जो असतो तर तो तुम्हाला मिळून जाईल. आणि सोमवारी तुम्ही शिवपूजन करताना अशा प्रकारे तिथे आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पण पूजन करायचं आहे आणि जो डमरू आहे त्याचं पण पूजन करा. आणि ज्याप्रमाणे आपण घंटानाद करतो त्याचप्रमाणे तुम्ही दर श्रावणी सोमवारी अशा प्रकारे डमरू जो आहे तो आपल्या घरामध्ये वाजवायचा आहे. किंवा रोज जरी तुम्ही सकाळची देवपूजा झाल्यानंतर अशा प्रकारे डमरू वाजवलात तरी चालेल. किंवा ते शक्य नाही तर दर सोमवारी श्रावणातल्या तुम्हाला अशा प्रकारे डमरू वाजवायचा आहे. जेव्हा आपण डमरू वाजवतो तेव्हा बघा, आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या दूर होतात आणि आपल्या घरावर शंकराची कृपा राहते. आणि बघा, अत्यंत शुभ असं समजण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण डमरू वाजवतो तेव्हा आपल्यावर शिवाचा आशीर्वाद नेहमी राहतो. त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे या 2 वस्तू घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. माहितीला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे यंदा येणाऱ्या श्रावण महिन्याची सगळ्यांना माहिती मिळेल.